वरून महाविकास आघाडीने बरेच आक्रमक स्वरूप दाखवलेलं आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यातले जुने प्रकरण काढून कुठेतरी काउंटर केलं जातं. मला वाटतं महाविकास आघाडी कुठच्याही प्रकरणावर, बदलापूर तर सगळ्यात महत्वाचं, कारण बदलापूरमध्ये जी घटना घडली बघा, 6 दिवस की 10 दिवस त्या महिलेचा FIR घेतला नाही, त्याच्यानंतर 10 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं. आणि आम्ही परत परत सांगतो, कधी अशा घटना घडल्या की SP वर कारवाई होते. आता तिकडचे ठाण्याचे CP करतायत काय, कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही, काय बोलत नाहीत ते कशावर. वामन मात्र कारवाई होणार आहे का, जे त्यांनी विचारलं. मला वाटतं कुठच्याही पत्रकाराला हे पण विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का, हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे. बरं, या आत्ताच्या आंदोलनामध्ये बरं, काल एक मंत्री निर्लज्जासारखे बोललेले आहेत की हे सगळं होतच असतं, त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं. त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? या आमने सामनेच्या काळामध्ये आत्ताच्या शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आता काय, सरकार त्यांच्या हातात आहे. आणि मी परत तुम्हाला सांगतो, पोलिसांना दोष देत नाही, कारण पोलिसांना आदेश येतात. आपण तसं पाहायला गेलं तर जरांगे पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता, जी गोळीबार तिथे 2-4 त्या गोळ्या उडवल्या होत्या, त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या. कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल, SP वर कारवाई केली असेल, हे सगळं झालं असेल, पण CM की 2 DCM ह्याच्यातला खरा जनरल डायर कोण? वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता? परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते, त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी दाखवली. लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता हे कळू द्या. परिस्थितीची गळत चाललेली आहे, आपल्या सामने पक्ष येतात. बरोबर आहे, हे मी मध्ये पण सांगितलं होतं. बघा, आम्ही आंदोलन जे केलं होतं ते एक रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं. त्यांची SPG असते, सगळं काही असतं, तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती. हे असली हे म्हणजे हुलिगनिझम कोणी केलं नव्हतं. ही जी काही टोळी येते आणि काहीतरी करून जातं. बरं, हे सगळं काय करतात, पोलिसांना समोर ठेवतात आणि मागून सगळं आंदोलन करतात. वित्रट आहेत सगळे लोक. तुम्हाला 1 मिनिट सांगतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं, राजकीय नव्हतं. आणि प्रधानमंत्री महोदयांकडे, ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे, त्यांना जाब विचारायला केलं होतं. आज आमच्या हातात काय, द्या सरकार, मग आम्ही दाखवतो कायदा कसा असतो. शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला. पण मूळ गोष्ट हीच आहे की परत परत मी सांगेन, ही निवडणूक आहे, लढाई नाही. तर त्या समोरच्या पक्षाने हे लक्षात ठेवून तसं वागावं. पण तुमचं आंदोलन, सत्ताधाऱ्यांचं आंदोलन, यामुळे आमचं कायदा सुव्यवस्थेची आमचं चिंता लोकांना आंदोलन, वाटायला लागलेली. काल आमच्या आंदोलनामध्ये कुठेही काय कायदा सुव्यवस्थेचा त्रास झाला होता का, हे मला सांगा तुम्ही. आत्ताचे आक्रमक आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही. आंदोलन करणं गरजेचं आहे आणि तो आपला हक्क आहे, प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे. पण ते आंदोलन काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, कुठल्या स्वरूपाचं असायला पाहिजे, हे त्या पक्षांनी ठरवायला लागतं. असा संघर्ष जर जिल्ह्यामध्ये झाला, रेल्वे ह्याच्या समोर, विमानतळाच्या समोर, त्यावेळेस भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं. मात्र आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन, आज भाजपची आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का, सरकार आहे का? आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो, काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना, त्यांनी उत्तर दिलं. पण त्यांना अधिकाराने आंदोलन करायचं कुणाला, करू दे ना आंदोलन. पण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतो, जा ना जिथे करायचं तिथे करा. काल आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होतं. ही लोक आल्यावर तुमची मंडळी पण प्रचंड आक्रमक झाली. नक्कीच, त्यांचा काल मेसेज बघा काय होतं. विरोधी पक्षनेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते, काहीतरी ठरलेली जागा असते, संभाजीनगरची जागा ठरलेली आहे. पण मग तुम्ही भाजपकडे बोट दाखवत असाल, तुम्हाला तो नियम लागू पडतो. मला वाटतं नियम दाखवण्यापेक्षा चला निवडणुकीला सामोरे जाऊया, मग विरोधी पक्षात ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायची संधी असेल. पण आम्ही मोका देणार नाही, कारण आमचं काम तसं बोलतं. तुमचा दौरा होणार आहे अहमददादांनी म्हटलं, दौऱ्यात कोण पुढे आला तर त्याचा चुराडा करू. शिवसेना आता पुराणा स्टाईल मध्ये. मला वाटतं ते शिवसैनिकांची भावना असेल, त्याच्यात मी काही बोलू नये.